श्रीराम समर्थ। सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा। रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न समास पहिला अध्याय 9। सद्गुरु चरणी नमावे लागे, हे तर सांगणेच न लगे। मस्तका आपोआप नमू लागे, त्यांचे चरणी साष्टांग श्रीराम। नमन तयासीच म्हणावे, सद्गुरु आज्ञेत वागावे। सेवा करावी जीवे भावे, अत्यादरे करोनी श्रीराम। नमन तेच गोमटे, क्रिये सहित वृत्ती पालटे। सद्गुरु सगुण रूपी प्रेम दाटे, इतर आवडी नावडे श्रीराम। अहो साष्टांग नमन केले, शंख घंट्या परी उभे ठेले। आणि मना येई तैसेच वागले, तरी त्या नमना अर्थ काय श्रीराम। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू म्हणती, ब्रह्मानंद हे ध्यान करीती। आणि सद्गुरु आज्ञा अभ्येरीती, हे ध्यान फोलसे श्रीराम। मागील समासी सभा मंडप वर्णन केले संक्षेपे करून। पाहिले नसेल त्याने येऊन अवश्य पाहावा वाटत असे श्रीराम। येथे आल्या रामदर्शन, तैसेच महाराजांचे ही होय जाण। रामप्रसाद ही मिळे पूर्ण, तेणे सहभाग्य होई तो श्रीराम। आता या समासाप्रती जिल्हाधिकाऱ्याची मनोवृत्ती। पालटोनी मनी संतोषिती, भोवतालची जमीन देती रामा श्रीराम। अपकार्यावर उपकार करणे तोची संतसे, अपकार्यावर उपकार करी तोची संतसे अवधारी। हे या समासांतरी महाराज कृतीने दाखविती श्रीराम। जुन्या घरांचे पश्चिमेस आल्या गेल्या प्रवाशास, धर्मशाळा असावी उतरण्यास ऐसे महाराजास वाटले श्रीराम। बांधकाम सुरू केले, अर्धे अधिक होत आले। कोणा दुष्टाने पाहुनी ते वेळे अर्ज दिला सरकारकडे श्रीराम। त्यात राम मंदिरच्या बुवाने धर्मशाळा बांधली परवानगी विने। ती पाडावी सरकारने खरे खोटे पाहुनी श्रीराम। त्यावेळी बहुतेक अधिकारी यवन असती कामावरी। हिंदू धर्माचा द्वेष भारी, कृतीत उतरोनी दाविती श्रीराम। अर्जदार हिंदूच बिचारा, परिपूर्व पापे आला या थरा। आणि काही तहसीलदारा बऱ्याच कागाळ्या सांगितल्या श्रीराम। तहसीलदार आधीच यवन, त्यावरी अधिकार सुदैवे करून। म्हणे नावाचा जरी होईन, तरीही धर्मशाळा पाडितोची श्रीराम। इतक्यात तहसीलदाराला वरिष्ठाचा हुकूम आला, करावे अर्जाचे चौकशीला। काय असेल ते कळवावे श्रीराम। आधीच अग्नी धगधगीत, मग तूप ओतले त्यात। तैसी तहसीलदारा झाली गत, आला चौकशी कारणे श्रीराम। चौकशी करून विरुद्ध सगळे वरिष्ठ अधिकाऱ्या कळविले। धर्मशाळा न पाडली ये वेळे, तरी अन्याय होईल श्रीराम। जिल्हाधिकाऱ्याकडून करत आले लिहून, आम्ही येतो चौकशी लागून, तुम्ही हजर असावे श्रीराम। अमक्या दिवशी अमक्या वेळे लिहिले होते हुकुमात सगळे। सर्वांची काळजी यामुळे लागली, कैसे होईल श्रीराम। महाराजांचे अत्यंत प्रेमळ रामचंद्र याडकीकर वकील, त्यांना बोलावणी तात्काळ विचार विनिमय केला असे श्रीराम। याडकीकरांनी सांगितले, हे लोकमानपानाचे भुकेले। हार तुऱ्यांनी भुषविले, म्हणजे खुश होतात श्रीराम। या उपरी जे जे होईल ते ते पाहता येईल। रामराय संकट निवारेल, जो तुमचा पाठी राखा श्रीराम। अधिकारी येणार होता, त्या अगोदर सर्व सिद्धता। मंदिरी आत बाहेर स्वच्छता ठेविली होती पहिलीच श्रीराम। हार तुरे मेवा मिठाई नाना परीची आणली पाही। सुगंधाने मंदिर दरवळून जाई, आत बाहेर सुगंध श्रीराम। मंदिराच्या दक्षिण चौकात उत्तम केली बिछाईत। अधिकाऱ्या बसण्याप्रत उच्चासन केले असे श्रीराम। अधिकारी आला मंदिराजवळ, भोवती खालचे अधिकारी सकळ।
आवारात येता पाहिले नवल, रांगोळ्या सुंदर काढलेल्या श्रीराम. स्वच्छता दिसे जिकडे तिकडे, सर्व बाजूंनी टाकले सडे. सुगंध येई चोहीकडे, मन प्रसन्न झाले अधिकाऱ्याचे श्रीराम. धर्मशाळा पाहोनी आला, येवोनी उच्चासनी बैसला. हार अत्तरे गौरविला, हस्ते याडकीकरांच्या श्रीराम. अधिकारी म्हणे याडकीकर साहेबा, क्या अच्छा मंदिर तोबा तोबा. कुछ प्रसाद हमारे गरीबा, खिलाओ रामजी भगवान का श्रीराम. मेवा मिठाई आणली, ताटे भरून सर्वा वाटली. जिल्हाधिकाऱ्याची वृत्ती पालटली, म्हणे मंदिर मालक मतावो श्रीराम. महाराज येता जवळी, अधिकाऱ्याने उभी वंदना दिली. संतोषोनी म्हणे ते वेळी, हमको बहुत खुशी हुई श्रीराम. अधिकाऱ्याने हिंदी भाषेत प्रश्न विचारले महाराजाप्रत, ते आपण मराठी भाषेत लिहू वाचू श्रद्धेने श्रीराम. अधिकारी म्हणे महाराजाला, हुकूम आहे का धर्मशाळा बांधण्याला. महाराज म्हणती, नाही घेतला परी माझा हेतू ऐकावा श्रीराम. येथे नित्य नित्य प्रवासी उतरण्या येती अहर्निशी, त्यांची सोय व्हावी थोडीशी, या हेतूने बांधली असे श्रीराम. साहेब रयत तुमची ही तत्वता, त्यांची सोय तुम्ही न पाहता. आम्ही पाहिली यात आता, अपराध कोणाचा समजावा श्रीराम. हे ऐकताच क्षणी हात जोडले अधिकाऱ्याने, हुकूम देतो पूर्णपणे धर्मशाळा बांधण्याचा श्रीराम. इतकेच नव्हे हे सर्व पाहोनी, संतोष झाला मनी. पडीत जमीनही मंदिरापासोनी, 3 एकर दिली असे श्रीराम. आजच ऑफिसात जातो, तहसीलदाराकडून हुकूम देवितो. मोजणीदारासही सांगतो, मोजणी करून द्यावी असे श्रीराम. याप्रमाणे हुकुमाला मोजणीदारही मोजून गेला. सीमेवर लावणी तार खांब्याला सीमा स्थित केली असे श्रीराम. तहसीलदारा मनी वाटले, काय कल्पिले काय झाले. जेथे वरिष्ठ अधिकारी भुलले, तेथे आमचा काय पाड श्रीराम. याने दुष्टबुद्धीने अर्ज केला, तोही मनी पस्तावला. त्यास महाराजे प्रसादाला बोलावून वस्त्रे गौरविले श्रीराम. त्याचे नैनी अश्रू आले, महाराजे चरणी मस्तक ठेविले. म्हणे घोर अपराध झाले, क्षमा करावी दयाळा श्रीराम. महाराज म्हणती तयाला, अरे तू अर्ज नसता दिला, तर ही जमीन रामरायाला मिळाली असती का, सांग मज श्रीराम. तेव्हापासून हा अर्जदार रामाचा बनला चाकर. लाकडे फोडण्याची सेवा थोर कधी कधी करीत असे श्रीराम. तो नित्य ऐसे म्हणे, अपकार्यावरी उपकार करणे. त्यासीच मी संतमाने, हे अनुभवाने सांगतो श्रीराम. तैसेच ते जिल्हाधिकारी मधून येती मंदिरावरी. महाराजास भेटल्या विना माघारी जात नव्हते ते वेळी श्रीराम. हे अणता सर्व ध्यानी, महाराज तपस्तेज ये दिसोनी. सद्गुरु भक्तीचा पुण्य साठा म्हणून, दुष्टांची ही बुद्धी पालटे श्रीराम. श्रवणाचे फल काय मिळते, श्रवण करावे लागे एकचित्ते. वरी भजावे सद्गुरु ते, दुर्बुद्धी पालटण्या वेळ काय श्रीराम. इति श्री सद्गुरु रामानंद सच्चरित्रे धर्मशाळा प्रकरण. अपकार्यावर उपकार वर्णननाम नवमोऽध्यायान्तर्गतः. प्रथम समासः समाप्तः. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु. श्री सद्गुरु रामानंद महाराज पासून समास दुसरा अध्याय 9. शरणागताची वाहे चिंता, तो एक सद्गुरुदाता. जैसे बालक वाढवी माता, नाना यत्ने करोनी श्रीराम समर्थ. जरिचरिवनी धेनु 8वी वत्स नित्य, जननी करीत कामे बालका पाशी चित्त. तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम. श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ श्रीराम.